तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि माझा मूड झाला कुठेतरी बाहेर जायचा. सो बाहेर जाणार आहे तर आपण छोटीशी नाईट राईड करूच. पण आता कुठे जाणार हा माझा अजून ठरला नाही. सो मी बाईकवरती बसेन, नंतर मनान कुठे येईल तिथं जाऊया. सो भेटू डायरेक्ट बाईकवरती. नमस्कार मित्रांनो, आजचा हा ब्लॉग एक नाईट राईड आहे छोटीशी. रूमवरती कंटाळा आला मला, म्हटलं चला म्हटलं बाहेर बाहेर जरा जाऊन येऊया. पण कुठे जाणार ते अजून मला माहीत नाही. सो मी गाडी घेऊन निघालोय खरं. पहिले मला पेट्रोल घालावं लागेल. देन आय विल डिसाईड वेअर टू गो. मेन म्हणजे माझा अजून माईक आला नाही, त्याच्यामुळे जरा माईक ऑर्डर केला आहे, तो एक 4 दिवसात येईल. नंतर आपल्याला ऑडिओ क्वालिटी क्लिअर येईल. तोपर्यंत आपण चॅनलवरती काय ना काय घालावंच लागेल ना. त्याच्यामुळे जरा एक छोटीशी नाईट राईड आहे माझी, जे आपण चाललो आहे कोलव्याच्या दिशेने. बाकी तुम्ही कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. सगळे तब्येत वगैरे वगैरे मस्त असेल. माझी पण सध्या बरोबर आहे, जरा थंडीने जरा दात दुखालेत. बाकी काय विषय नाही. आज काय मॅच वगैरे आहे का? ते समोर दिसते ते आपलं पातोड्याचं ग्राउंड आहे. आय थिंक मॅच आहे. नाही, ही जी जागा आहे ना, हे नवीन पूल केले आता सध्या. इथं क्रिसमसला ते गोटे करतात ना, इथं मस्त करतात इथं गोटे. सो आपण क्रिसमसला असलो इथं तर आपण गोटे फिरायला जातो ना, त्याचा पण एक ब्लॉग करू. मला एक कमेंटमध्ये सांगावं जर कोणाला माहीत असेल तुळशीचं लग्न आणि एकादशी कधी आहे ती. कारण मला कायच अंदाज येत नाही. कारण आपल्या कॅलेंडरवरती तर 1 तारीखला एकादशी दाखवते आणि 2 तारीखला तुळशीचा विवाह. सो लेट्स सी काय सीन होतोय तो. पेट्रोल घालूया इंडियन ऑइलमध्ये. माझ्या मनानं भरलीस. तीनशे जगह होय. डन. चलो थँक यू. इथं अजून हे लागलेले आहेत, काय म्हणतात त्याला, शॉप लागलेले आहेत. आणि इथं फेस्ट होतं. फेस्टमध्ये कपडे चांगले असतात. सो कोणाला पाहिजे तर स्वस्तात मस्त अजून चालू आहे फेस्ट गोव्यामधील कोलवा साईडला. सो एनी वन वॉन्ट टू कम प्लीज विजिट. अरे बाबा, रात्री एवढी गर्दी आहे काय? तरी बऱ्यापैकी गर्दी आहे कोलव्याला. आता तसं बघायला गेलं सीझन स्टार्ट होतोय गोव्यामधला आपला. सो गाडी मी इथं बाहेरच लावेन, त्यानंतर मागे गाड्या आल्या आहेत की आपल्याला काढायला भेटणार नाही. सो दिस विल बी अ परफेक्ट पोझिशन टू पार्क द बाईक. मला माहीत नाही मला काय दिसतंय ते. सो लेट्स सी. सो आता दिसेन मी थोडासा. सो बीचवरती यांचं काय चालू आहे बाबा. आपण जाऊ पुढे पुढे जाऊ आपण. असं आलो तर बरोबर दिसणार, कारण इथनं लाईट आहे. तर आपण अपोजिट लाईटला चाललो आहे. या साईडला आपण दिसेल नाईटला बीच काय म्हणते ते. सध्या पोचलो मी कोलवा बीचला. पण आता रात्रीचं काय तुम्हाला दाखवू, फ्लॅश मारून मी मलाच दाखवायला आहे सध्या. सो पूर्ण काळोखच आहे इथं, काय घंटा दिसणार नाही मला माहीत आहे, तरी पण दाखवतो, ट्राय करतो आहे. सो सांगायची गोष्ट म्हणजे असं चालतो मी फिरायला. एकटाच आहे मी सध्या, कोण नाही. आणि डोळ्याने बघितलं ना, आजचं पाणी येताना मस्त वाटालं आहे. तुम्हाला दिसत नसेल ते मला माहीत आहे, तरी पण
बीच बघितलं, छोटासा मोठं ब्लॉग पण झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जाऊया आता परतीच्या प्रवासाकडे. हे चर्च बघू शकता, याच्या सिनेमॅटिक पण बघितलं असता तुम्ही. एकदम रॉकेट कसं जाऊया, चला. तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा कसा वाटतोय जरा मग कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी बीच बघितलं असणार. बीच आता रात्रीचं काय घंटा दिसला नसतील, तरी पण छोटे मोठे सिनेमॅटिक तर तुम्ही बघितलेच असणार. कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा माईक हा दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की येईल. हा व्हिडिओमध्ये जरा ॲडजस्ट करा, कारण सध्या माझ्याकडे माईक नाही त्याच्यामुळे. सो इकडचं अजून फेस संपलं नाही. कोणाला यायचं असेल तर या, कपडे वगैरे पाहिजे असेल तर घ्या, स्वस्तात भेटेल. कारण आता ते बंद करणार आहेत, सो ते कमीतल्या कमीत देणार. तुम्ही जरा बार्गेनिंग करायला शिका. पोचलोय मी आपला ओल्ड मार्केट सर्कलकडे. सो इथनं राईड. ओके, सिग्नल नाही आहेत. मला वाटलं सिग्नल लागलेत, त्याच्यामुळे जरा स्लो घेतली. पण काय नव्हतं तसं. आता ना आपण मार्केटमधनं जाऊ. येताना त्या साईडनं आलो, आता या साईडने जाऊ. हे रात्रीचं लेटपर्यंत ओपन असतं, पण लवकर भेटत नाही इथं चायनीज वगैरे. सो मी जेवायचा सोडा, मी जेवेन बाहेरच. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण मराठी माणूस मराठीच ब्लॉग करणार आहे, जास्तीत जास्त मालवणी. मी स्टार्टिंगला हिंदी ब्लॉग पण केले ते. ते लय डेंजर आहेत. कोणाला कोणी नाही बघितलं तर बघू शकता चॅनलमध्ये. लास्ट